नमस्कार मैत्रिणींनो, क्रेझी टू कुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। न तळता बनवलेला उपवासाचा चिवडा तुम्ही कधी खाल्लाय का? नाही ना? तर मग मी आज अशा चिवड्याची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी मी घेतलेले आहेत इथे 2 बटाटे। या दोन्ही बटाट्यांची साले व्यवस्थित काढून घ्यायची आहे। हा चिवडा बनवताना शक्यतो वडापाव सोबतचा वडा बनवण्यासाठी जे बटाटे वापरतात ते बटाटे वापरायचे आहे, म्हणजे चिवडा बनवून झाल्यानंतर तो लूज पडणार नाही आणि एकदम कुरकुरीत असा राहील। बटाट्याच्या कडा अशा पद्धतीने कापून घेतल्यानंतर अगोदर बटाटा आडवा व नंतर उभा कापून बारीक असा किस तयार करून घ्यायचा आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा। दोन्ही बटाटे कापून झाल्यानंतर तयार झालेला किस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे बटाट्यातील स्टार्चचे प्रमाण कमी होते व चिवडा बनवल्यानंतर तो लूज पडत नाही। धुतलेल्या बटाट्याचा किस सुती कपड्याने पुसून चांगला कोरडा करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर घालायचे आहे थोडेसे तेल व चवीपुरते मीठ। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर प्रीहीट केलेल्या एअर फ्रायरमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटांसाठी हा बटाट्याचा किस फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनंतर बटाट्याचा किस चांगला फ्राय झालेला आहे। चिवडा जर थोडा लूज वाटला तर अजून 1-2 मिनिटांसाठी तुम्ही फ्राय करू शकता। त्यानंतर 1 टेबलस्पून तुपात 8 ते 10 बदाम, 2 टेबलस्पून शेंगदाणे टाकून 3 ते 4 मिनिटांसाठी मध्यम आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 10 ते 12 काजू व 2 टेबलस्पून काळे मनुके टाकून सर्व जिन्नस 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर परतलेले जिन्नस फ्राय केलेल्या चिवड्यामध्ये टाकून वरून चवीपुरती पिठी साखर व अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। न तळता बनवलेला उपवासाचा कुरकुरीत असा चिवडा तयार झाला आहे। हा चिवडा तुम्ही एक डाएट स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता। तर आजची रेसिपी मला कशी वाटली हे नक्की कळवा।